पुढची बातमी पाहतोय। मेहकरच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशन इमारतीचं उद्घाटन होण्यापूर्वीच तिच्या भिंतींना मोठे तडे गेलेत। त्यामुळे बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या लाखो रुपयांच्या प्रकल्पात अत्यंत दुय्यम दर्जाचं साहित्य वापरल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सुरक्षेच्या मुख्य केंद्रांचीच अशी दुरावस्था झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय। या गंभीर प्रकारामुळे संबंधित कंत्राटदारावर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता सध्या जोर धरू लागली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 29 पोलीस स्टेशन आहेत आणि काही पोलीस स्टेशनच्या इमारती खराब झाल्यामुळे तिथे नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि काही पूर्ण झालेले आहेत। आपण पाहू शकतो की आता मेहकर इथली ही जी इमारत नवीन 2 मजली इमारत बांधलेली आहे। कोट्यवधी रुपयाची इमारत ही बांधण्यात आलेली आहे। 2 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। अद्यापर्यंत उद्घाटन झालं नाही। मात्र या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रश्न असा आहे की ही जी इमारत जेव्हा बांधली त्यावेळेस या इमारतीचा जो बांधकामाचा जो दर्जा घेतला तर सगळे या इमारतीला प्रत्येक ठिकाणी अजून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना सुद्धा तडे गेलेले दिसून येत आहे। भिंतीवरती प्रत्येक ठिकाणी तडे गेलेले आहेत। अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची इथे कोणी पाहणी केलेली नाही किंवा इथे जे बांधकाम दर्जा पाहणी करण्याचं जे काम करण्याची जी यंत्रणा आहे ती इथपर्यंत पोहोचली नाही। ज्या यंत्रणेने हे काम केलं किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारावरती काय कुठली कारवाई केली जाते आणि त्यांच्या पाहणी केली जाते यावरती आता सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, मेहकर, बुलढाणा।